इयोबाचे पुस्तक ह्याचे पहिले अध्याय 1 ते 22 वचन. ऊर देशात इयोब नावाचा एक माणूस राहत होता. तो फार चांगला व श्रद्धाळू माणूस होता. इयोब देवाची भक्ती करीत असे. इयोब वाईट गोष्टीपासून दूर राहत असे. इयोबाला 7 मुले आणि 3 मुली होत्या. इयोबाजवळ 7,000 मेंढ्या, 3,000 उंट, 1,000 बैल आणि 500 गाढवी होत्या. तसेच खूप नोकरही होते. पूर्वेकडच्या देशातील तो सर्वात श्रीमंत माणूस होता. इयोबाची मुले आळीपाळीने आपापल्या घरात भोजन समारंभ करीत असत आणि आपल्या बहिणींनाही बोलावीत असत. मुलांच्या भोजन समारंभानंतरच्या सकाळी इयोब सर्वात आधी उठून प्रत्येक मुलासाठी होम अर्पणे करीत असे. तो म्हणे, कदाचित भोजन समारंभाच्या वेळी माझ्या मुलांनी निष्काळजीपणाने पाप केले असेल. आपली मुले देवाची उपासना करायला योग्य व्हावीत म्हणून इयोब असे करीत असे. नंतर एके दिवशी देवपुत्र देवदूत परमेश्वराला भेटायला आला. त्याच्याबरोबर शैतानही होता. परमेश्वराने शैतानाला विचारले, तू कोठे होतास? शैतानाने उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडत फिरत होतो. मग परमेश्वर शैतानाला म्हणाला, तू माझा सेवक इयोबाला पाहिलेस का? पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणीही नाही. तो खरोखरच फार चांगला सात्विक माणूस आहे. तो देवाची भक्ती करतो. तो वाईट गोष्टीपासून दूर राहतो. शैतानाने उत्तर दिले, होय, पण त्याच्याजवळ देवाची भक्ती करण्यामागे सबळ कारण आहे. तू नेहमी त्याचे, त्याच्या कुटुंबाचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतोस. तो जे काही करतो त्यात तू त्याला यशस्वी करतोस. तू त्याला आशीर्वाद दिला आहेस. तो इतका श्रीमंत आहे की सर्व देशभर त्याचे पशुधन पसरलेले आहे. पण जर तू त्याच्या जवळ जे काही आहे त्या सगळ्यांवर आघात केलास तर तो तुझ्या तोंडावर तुझी निंदा करील, हे मी खात्रीपूर्वक सांगतो. नंतर परमेश्वर शैतानाला म्हणाला, बरे आहे, तू त्याच्या जवळ असलेल्या वस्तूचे काहीही करू शकतोस, पण तू त्याच्या अंगाला मात्र हात लावायचा नाहीस. मग शैतान परमेश्वरापुढून निघून गेला. एक दिवस इयोबाच्या सर्वात मोठ्या मुलाकडे त्याची इतर मुले व मुली जेवत होते व द्राक्षरस पीत होते. तेव्हा एक निरोप्या इयोबाकडे आला व म्हणाला, बैल नांगरीत होते आणि गाढवे जवळच चरत होती, परंतु शबाई लोक आमच्यावर चाल करून आले आणि त्यांनी तुझी गुरे पळवून नेली. त्यांनी माझ्या खेरीज इतर सर्व नोकरांना मारून टाकले. तुला हे सांगण्यासाठी मी एकटा स्वतःचा कसाबसा बचाव करून आलो आहे. पहिला निरोप्या हे सांगत असतानाच दुसरा निरोप्या इयोबाकडे आला. तो म्हणाला, आकाशातून वीज पडून तुझ्या मेंढ्या व नोकर चाकर जळून गेले. फक्त मीच तेवढा बचावलो आहे व तुला सांगायला आलो आहे. दुसरा निरोप्या हे सांगत असतानाच आणखी एक
निरोप्या आला. तिसरा निरोप्या म्हणाला, खासद्यांनी 3 टोळ्या आपल्यावर हल्ला करण्यासाठी पाठविल्या. त्यांनी हल्ला करून उंट पळवून नेले आणि नोकरांना मारून टाकले. फक्त मीच त्यातून सुटून तुला सांगायला आलो आहे. तिसरा निरोप्या हे सर्व सांगत असताना आणखी एक निरोप्या तेथे आला. चौथा निरोप्या म्हणाला, तुझी मुले व मुली तुझ्या मोठ्या मुलाकडे खात होते व द्राक्षरस पीत होते तेव्हा वाळवंटातून सुसाट्याचा वारा आला आणि त्याने तुझे घर पाडले. घर तुझ्या मुला मुलीवर पडल्यामुळे ते मेले. केवळ मीच त्यातून बचावलो व तुला सांगायला इथे आलो. इयोबाने जेव्हा हे ऐकले तेव्हा आपल्याला खूप दुःख झाले आहे हे दाखविण्यासाठी त्याने आपले कपडे फाडले, डोक्यावरचे केस काढले व जमिनीवर पडून त्याने देवाची आराधना सुरू केली. तो म्हणाला, मी जेव्हा या पृथ्वीवर आलो तेव्हा नागवाच होतो व माझ्याजवळ काहीही नव्हते. मी जेव्हा मरेन व हे जग सोडून जाईन तेव्हाही मी नागवाच असेन आणि माझ्याजवळ काहीही नसेल. परमेश्वर देतो व तोच ते परतही घेतो. परमेश्वराचे नाव धन्य असो. ह्या रीतीने इयोबाच्या हातून पाप घडले नाही. देवाने चूक केली आहे असे काही तो बोलला नाही. आमेन.